अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका. योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे धर्म सकळ. योगेश्वर म्हणती स्त्रियेसी आचार स्त्रियांचे पुससी. सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तरावया. पती असता कवण धर्म अथवा मेलिया काय कर्म. उभय पक्षी विस्तारोन सांगेन ऐक एक चित्ते. कथा स्कंद पुराणात काशी खंडी विस्तृत. स्त्रियांचे धर्म बहुत एक चित्ते ऐकावे. अगस्ती ऋषी महामुनी जो का काशी भुवनी. लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परियेसा. पतिव्रता शिरोमणी दुजी नभती आणिक कोणी. असता तेथे वर्तमानी झाले अपूर्व परियेसा. त्या अगस्तीच्या शिष्यात विंध्य नामे असे विख्यात. पर्वतरूपे असे वर्तत होता भूमीवरी देखा. विंध्याचळ म्हणजे गिरी अपूर्व वने त्यावरी. शोभायमान महाशिखरी बहुरम्य परियेसा. ब्रह्मर्षी नारद मुनी हिंडत केला तये स्थानी. संतोष पावला पाहोनी स्तुती केली तये वेळी. नारद म्हणे विंध्यासी सर्वात श्रेष्ठ तू होसी. सकळ वृक्ष तुझ पासी मनोरम्य स्थळ तुझे. परी एक असे उणे मेरू समान नभेसी जाणे. स्थळ स्वल्पया कारणे महत्व नाही परियेसा. ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपोनी. वाढता झाला ते क्षणी मेरू परी होईन म्हणे. वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सम्मुखा. क्रमांतरे वाढता ऐका गेला स्वर्ग भुवनासी. विंध्याद्रीच्या दक्षिण भागासी अंधकार अहर्निशी. सूर्यरश्मी न दिसे कैशी यज्ञादि कर्मे राहिली. ऋषी समस्त मिळोनी विनवू आले इंद्रभुवनी. विंध्याद्रीची करणी सांगते झाले विस्तारे. इंद्रकोपे तये वेळी गेला तया ब्रह्मया जवळी. सांगितला वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण आम्हासी. अगस्ती असे पुरी काशी त्यासी दक्षिण दिशे पाठवावे. दक्षिण दिशा भूमीसी अंधार पडिला परियेसी. या कारणे अगस्तीसी दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचल आहे जो का. गुरु येता सम्मुखा नमिता होई दंडवत. सांगेल अगस्ती शिष्यासी वाढो नको म्हणेल त्यासी. गमन करिता शिखरेसी भूमी समान करील. या कारणे तुम्ही आता काशीपुरा जावे तत्वता. अगस्ती ते नमता दक्षिणेसी पाठवावे. येणे परी इंद्रासी सांगे ब्रह्मदेव हर्षी. निरोप घेऊन वेगेसी निघता झाला अमरनाथ. देवासहित इंद्र देखा सवे बृहस्पती ऐका. सकळ ऋषी मिळोनी देखा आले काशी भुवनासी. अगस्तीच्या आश्रमासी पातले समस्त इंद्र ऋषी. देवगुरु महाऋषी बृहस्पती सवे असे. देखोनिया अगस्ती मुनी सकळा ते अभिवंदोनी. अर्घ्यपाद्य देऊनी पूजा केली भक्तीने. देव आणि बृहस्पती अगस्तीची करीती स्तुती. आणि कसवेची आणि ती लोपामुद्रा पतिव्रता. देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता बहुती लोपामुद्रा सरी नभती. अरुंधती सावित्री सती अनसूया पतिव्रती. शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती शांतरूपा स्वयंभू पत्नी. मेनिका अतिविख्याती हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीती ध्रुवाची माता संज्ञादेवी सूर्यकांता. स्वाहादेवी विख्याता यज्ञपुरुष प्राणेश्वरी. याहुनी आणिक ख्याता लोपामुद्रा पतिव्रता. ऐका समस्त देवगण म्हणता बृहस्पती सांगतसे. पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारोन. पुरुष जेविता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रियेसी. आणिक सेवा ऐशी करणे पुरुष देखोनी उभे राहणे. आज्ञे विण बैसो नेणे अवज्ञान करणे पतीची. दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे. पती निरोपा विण न जाणे दान धर्म न करावा. पतीची सेवा निरंतरी मनी भाविजे हाची हरी.
शयनकाळी सर्व रात्री सेवा करावी भक्तीसी. पती निद्रिस्त झाल्यावरी आपण शयन कीजे नारी. चोळी तानवडे ठेवावी दुरी तेणे पुरुष शरीर स्पर्शू नये. स्पर्शे चोळी पुरुषासी हानी होत आयुष्यासी. घेऊ नये नाव त्यासी पती आयुष्य उणे होय. जागृत न होता पती ऐका पुढे उठीजे सती देखा. करणे सडा सम्मार्जननिका करणे निर्मळ मंगलप्रद. स्नान करुनी त्वरित पूजूनी घ्यावे पतितीर्थ. चरणी मस्तक ठेवोनी यथार्थ शिवा समान भावावे. असता ग्रामी गृही पुरुष सर्व शृंगार करणे हर्ष. ग्रामा गेलिया पुरुष शृंगार आपण करू नये. पतिनिष्ठुर बोले जरी आपण कोप कदा न करी. क्षमा म्हणोनी चरण धरी राग न धरी मनात. पती येता बाहेरुनी सामोरी जायते क्षणी. सकळ कामे त्यजूनी सम्मुख जाय पतिव्रता. काय निरोप म्हणोनी पुसावे ऐसे वंदोनी. जे वसे पतीच्या मनी त्याच परी रहाटे. पतिव्रतेचे ऐसे लक्षण सांगेन ऐका देवगण. बहिर्द्वारी जाता जाण अनेक दोष परियेसा. बहिर्द्वारी जाणे जरी पाहू नये नरनारी. सवेची परतावे लवकरी आपुले गृही असावे. जरी पाहे बहिर्द्वारी उलूक योनी जन्मे नारी. याच प्रकारे निर्धारी पातिव्रत्य लोपामुद्रेचे. लोपामुद्रा पतिव्रता बाहेर नवचे सर्वथा. प्रातःकाळ जो का होता सडा सम्मार्जन करी तसे. देव उपकरणी उजळोनी गंधाक्षतादी करुनी. पुष्पवाती पंचवर्णी रंगमाळा देवांसी. अनुष्ठानाहुनी पती येता सकळ आयती करी तत्वता. धरोनी पतीच्या चित्ता पती सवे रहाटेती. पुरुषाचे उच्छिष्ट भोजन मनोभावे करणे आपण. नसता पुरुष ग्रामी जाण घ्यावा अतिथी धेनु प्रसाद. अतिथीसी घालावे अन्न अथवा धेनु ते पूजोन. भोजन करावे सगुण पतिव्रता परियेसा. गृहनिर्मळ निरंतर करी निरोपा वेगळा धर्म न करी. व्रतोपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाणा. उत्साह होता नगरात कधी पाहू न म्हणत. तीर्थयात्रा विवाहार्थ कधीही नवचे परियेसा. पुरुष संतोषी असता जरी दुश्चित्त नसावी त्याची नारी. पुरुष दुश्चित्त असता जरी आपण संतोषी असो नये. रजस्वला झालिया देखा बोलो नये मौन्यनिका. नायकावे वेद ऐका मुख पुरुषा दाखवू नये. ऐसे चारी दिवसांवरी आचरावे तिये नारी. सुस्नात होता ते अवसरी पुरुषमुख अवलोकिजे. जरी नसे पुरुष भवनी त्याचे रूप ध्यावे मनी. सूर्यमंडळ पाहोनी घरात जावे पतिव्रते. पुरुष आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकुम लाविजे ख्यात. सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी. तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथा वेणी. करी कंकणे तोडर चरणी पुरुषांसमीप येणे परी. न करी इष्टत्व शेजारिणीशी रजक स्त्री कुंटिनीसी. जैन स्त्री द्रव्यहीनेसी इष्टत्व करिता हानी होय. पुरुष निंदक स्त्रियेसी न बोलावे तियेसी. बोलता दोष घडे तिसी पतिव्रता लक्षण. सासू श्वशुर नणंद वहिनी दीरभावा ते त्यजुनी. राहता वेगळेपणी श्वान जन्म पावती. अंग धुवो नये नग्नपणे उखळ मुसळावरी न बैसणे. पायी विवरल्या विण जाणे फिरू नये पतिव्रते. जाते उंबऱ्यावरी देखा बसो नये वडिलांसम्मुखा. पतिव्रता लक्षण ऐका येणे परी असावे. पती सवे विवाद करिता पावे महाखेद. पती अंतःकरणी उद्वेग आपण कदा करू नये. जरी असे अभाग्य पुरुष नपुंसक जरी असे देख. असे व्याधिष्ठ अविवेक तरी देवा समान मानावा. तैसा पुरुष असेल जरी तोची मानावा हरी. त्याचे बोलणे रहाटे तरी परमेश्वरा प्रिय होय. पतीचे मनी जी आवडी तैसीच ल्यावी लेणी लुगडी. पती दुश्चित्त असता घडी आपण शृंगार करू नये. सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी. असता कन्या पुत्र जरी तयामुखी सांगावे. जरी नसेल जवळी कोण वस्तूची दाखवावी खूण. अमुक पाहिजे म्हणून निर्धार करोनी न सांगिजे.
जितुके मिळाले पतीसी संतुष्ट असावे मानसी समर्थ पाहोनी कांक्षेसी पतिनिंदा करू नये तीर्थयात्रे जाती लोक म्हणूनी न गावे कौतुक पुरुषाचे पादोदक तेची तीर्थ मानावे भागीरथी समान देख पतिचरण तीर्थ अधिक पतिसेवा करणे मुख त्रयमूर्ती संतुष्टती व्रत करणे असेल मनी ते पुरुषा करावे पुसोनी आत्मबुद्धी करिता कोणी पती आयुष्य उणे होय आणिक जाय नरका प्रती पती घेवोनी सांगाती ऐसे बोलती वेदश्रुती बृहस्पती सांगतसे पतीस क्रोधे उत्तर देती श्वानयोनी जन्म पावती जंबुक होवोनी भुंकती ग्रामासन्निध येऊन नित्यनेम करणे नारी पुरुष उच्छिष्ट भोजन करी पाद प्रक्षालोनी तीर्थधारी घेवोनी तीर्थ जेवावे पती प्रत्यक्ष शंकर काम्य होती मनोहर पावेती वैकुंठपुर पती सहित स्वर्ग भुवना जावो नये वनभोजनासी अथवा शेजारी गृहासी इष्ट सोयरे म्हणोनी हर्षी प्रतिदिनी न जावे आपुला पुरुष दुर्बल किती समर्थाची न करावी स्तुती पती असता अनाचार रीती आपण निंदा करू नये कैसा तरी आपुला पती आपण करावी त्याची स्तुती तोची म्हणावा लक्ष्मीपती एक भावे करोनिया सासू श्वशुर पुरुषांपुढे नेटे बोलो नये गाढे हासो नये त्यांपुढे पती आयुष्य उणे होय सासू श्वशुर त्यजून आपण वेगळे असू म्हणे कवण वृक्षयोनी जन्मोन अरण्यात हिंडेल पुरुषकोपे मारी जरी मनी म्हणे हा मरो नारी जन्म पावेल योनी व्याघ्री महाघोर अरण्यात परपुरुषाते नयनी पाहे उपजता वरडोळी होय पुरुषा वंचुनी विशेष खाय ग्रामसूकर होयती तोही जन्म सोडोनी उपजे वाघुळाचे योनी आपुली विष्ठा आपण भक्षिणी वृक्षावरी लोंबतसे पतिसम्मुख निष्ठुर वचनी उत्तर देती कोपोनी उपजे मुकी होऊनी सप्तजन्म दरिद्री पुरुष दुजी पत्नी करी तिसी आपण वैरधरी सप्तजन्मावरी दुर्भाग्यता होय अवधारा पुरुषावरी दुसरिया दृष्टीजा करीती आवडिया पतिता घरी जन्म पावोनिया दुःखे सदा दारिद्र्य भोगिती पुरुष येता बाहेरुनी सम्मुख जावे भामिनी उदके पाद प्रक्षालुनी विंझणा वारिजे श्रमहार पाद संवाहन भक्तीसी मृदुवाक्य बोलिजे पतीसी पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती काय देती माता पिता नेदी इष्टवर्ग बंधू भ्राता इह पराची जोडी देता पुरुष नारीचा देव जाण गुरुदेव तीर्थे समस्ती सर्व जाणावा आपुला पती ऐसा निश्चय ज्यांच्या चित्ती पतिव्रता त्याची जाणा जीव असता शरीरासी पवित्र होय समस्तांसी जीव जाता क्षणे कैसी कदा प्रेता नातळती तैसा पती प्राण आपुला पती नसता अशुची तिला या कारणे पतीच सकळा प्राण आपुला जाणावा पती नसता स्त्रियेसी सर्व अमंगळ परियेसी विधवा म्हणजे प्रेता सरसी अपत्य नसता अधिक जाण ग्रामास जाता परियेसी विधवा भेटता सम्मुखेसी मरण सांगे सत्य त्यासी पुत्रासी अशुभ नव्हे जाणा माता विधवा असे जरी पुत्रासी मंगळ शकुन करी पुत्रा विण विधवा नारी नमन तिसी करू नये तिच्या आशीर्वादे आपण मंगळ न होय सत्य जाण तिचा हो का शाप मरण तिसी कोणी बोलू नये या कारणे पतिव्रता बरवे पुरुषासवे जाता सर्व वैभव देहा सहिता केवी जाई परियेसा चंद्रासवे चांदणी जैसी मेघासवे वीज कैसी मावळता सवे चिदातसे पतिसवे तैसे जावे सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झालियावरी सहगमना जाता ते नारी एक एक पाऊली निर्धारी अश्वमेध सहस्त्र पुण्य पापी पुरुष असेल जाण त्यासी आले जरी मरण यमदूतने ती बांधून नरका प्रती परियेसा पतिव्रता त्याची नारी जरी सहगमन करी जैसी सर्पासी नेत घारी तैसी पती ते स्वर्गाने सहगमन केलियावरी पाहुनी यमदूत पळता दुरी पतीसी सोडोनी सत्वरी जाती यमदूत आपुले पुरासी
पतिव्रता शिरोमणी बैसविती विमानी पावविती स्वर्गभुवनी देवांगना ओवाळिती यमदूत त्वरे पळती काळाची न चाले ख्याती पतिव्रता देखताची चित्ती भयवाटे म्हणताती सूर्यभितो देखून तियेसी तपतो तेजे मंदेसी अग्निभ्यूनी शांतीसी उष्णतिसी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहता तियेसी आपुले स्थान घेईल ऐसी जाय स्वर्ग भुवनासी पती सहित परियेसा येणे परी स्वर्ग भुवनी जायनानी संतोषोनी आपुले पती सघेऊनी राहे स्वर्गी निरंतर 3 कोटी रोमतिसी स्वदेह देता अग्निसी त्याची फळे असती कैशी एकचित्ते ऐकावे एक एक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे ऐसे पुण्य सहगमनासी कन्या भावी ऐशी वंशी 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गाते धन्य तिची माता पिता 21 कुळे उद्धरिता धन्य पुरुष वंश ख्याता 42 उद्धरिले ऐसे पुण्य सहगमनासी पतिव्रतेच्या संगतीसी आणि सांगेन विस्तारेसी देवगुरु म्हणतसे असेल नारी दुराचारी अथवा व्यभिचार कर्म करी त्याचे फळ अति घोरी एकचित्ते परियेसा उभयकुळे 42 जरी असतील स्वर्गास त्यासी घेऊनी नरकास प्रेमे जाय परियेसा अंगावरी रोम किती तितुकी कोटी वर्षे ख्याती नरकामध्ये पचे निरुती तिचे फळ ऐसे असे भूमिदेवी ऐसे म्हणे पतिव्रतेच्या पवित्र चरणे आपणावरी चालता क्षणे पुनीतमी म्हणतसे सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपुली किरणे ज्योती जरी पतिव्रतेवरी पडती तरी आपण पावन हो वायू आणि वरुण पतिव्रतेच्या स्पर्शाकारणे पावन होऊ म्हणून स्पर्शे पुनीत होती ते घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती जिचे निवंश उद्धरती तैसी स्त्री असावी की ज्याचे घरी पतिव्रता दैवे आगळा तो तत्वता करावे सुकृत जन्मशता तरीच लाभे तैशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेच्या संगती लाघे लोका पतिव्रता सती अधिका पुण्यानुसार लाभे जना ज्याचे घरी नाही सती पुण्ये त्यासी काही न घडती यज्ञादि कर्मे ख्याती सती असता होती जाण सती नसे ज्याचे घरी त्यासी अरण्य नाही दूरी वृथा जन्मोनी संसारी कर्म बाह्य तोची जाणा ऐसी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य होय त्यासी पुत्र संतान परलोकासी साधन होय सती जेनी स्त्रियेवीण असे नर तयासी न साधे कर्माचार कर्महीन देव पितर कर्मार्ह नभे कदा पुण्य जोडे गंगा स्नानी त्याहूनी पतिव्रता दर्शनी महापापी होय पावन सप्तजन्म पुनीत पतिव्रतेचा आचार सांगे पतिव्रतेसी योगेश्वर म्हणे सरस्वती गंगाधर सांगे बृहस्पती देवगुरु सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र पुण्यराशी ऐकता पावती सद्गतीसी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृत पतिव्रता निरूपण विख्यात ऐकता होय पुनीत जे जे चितिले पाविजे इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे पतिव्रताख्यानं नाम 31ोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव